ही जी ही जी केस होती, याच्यामध्ये माझ्याकडे त्या पीडित जे ज्येष्ठ नागरिक होते, त्यांची मुलगी आली होती माझ्याकडे, की आपण कसं आम्हाला जे अमानुष जे मारहाण होते ती कशी थांबवता येईल. तर मी तिला जेव्हा चौकशी करताना तिला विचारलं, की नेमकं कोणाकोणाला मारहाण होते. तेव्हा तिने मला सांगितलं, की तिची आई जी हाफ पॅरालाइज्ड आहे आणि ती 70-71 वर्षाच्या आहेत आणि तिचे वडील जे 74 वर्षाचे आणि त्यांना सुद्धा जे वयामानानुसार त्यांना पण वेगळ्या व्याधी आहेत आणि त्यांना त्यांचा मुलगा अमानुष मारहाण करत होता दारूच्या नशेमध्ये. जेव्हा मी ते फोटोज बघितले, ती जेव्हा ती घेऊन आली होती, त्या मुलीने घरामध्ये सीसीटीव्ही लावला होता आणि त्या सीसीटीव्हीचा फुटेज आणि काही फोटो सुद्धा ती माझ्याकडे घेऊन आल्यानंतर मला ते जे त्याच्यातला सिरियसनेस कळाला. मग आम्ही हायकोर्टला ऑनरेबल हायकोर्टला मूव्ह व्हायचं तेव्हा ठरवलं आणि जेव्हा आम्ही ती रिट पिटिशन जेव्हा फाईल केली हायकोर्टला, तेव्हा न्यायमूर्ती जस्टिस घुगे अ, आणि न्यायमूर्ती गौतम अंखत हे हे या खंडपीठाच्या समोर आमचं जी याचिका होती ती सुनावणीस आली आणि त्यांनी पण जेव्हा ते फोटोज बघितले, तेव्हा त्यांनी सुद्धा त्याच्यावरती आश्चर्य व्यक्त केलं, पोलिसांवरती ताशेरे ओढले, की अजूनपर्यंत तुम्ही का काही कुठलीच कारवाई केली नव्हती. त्याच्यामध्ये नमूद करण्याची गोष्ट अशी म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा ते पीडित जे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुलगी जेव्हा पोलीस कंप्लेंट करायला जायचे, तेव्हा ते फक्त एनसी घ्यायचे आणि असे थोडे थोडक्याने 7 एनसी त्यांनी घेतल्या होत्या आतापर्यंत आणि कुठलीच कारवाई करायची नाही. ते त्यांना प्रत्येक वेळेस सांगायचे, की तुमचा घरगुती मामला आहे, तुम्ही घरी सोडवा. तो मुलगा तिथून पोलीस स्टेशनवरून आल्यानंतर 1-2 दिवस शांत असायचा, पण त्याचं ते अमानुष मारहाण ती पुढे चालूच राहायची. त्याच्यानंतर जेव्हा हे हे सगळं मुद्दे जेव्हा मी मांडले माननीय उच्च न्यायालयामध्ये, तेव्हा उच्च न्यायालयाने मग पोलिसांना विचारलं, की तुम्ही याच्यावरती का कुठलीच कारवाई केली नाही. तर त्यांनी सांगितलं, की आजच्या आज म्हणे आम्ही त्याच्यामध्ये एफ-आय-आर दाखल करतो आणि दुसऱ्या दिवशी मग न्यायमूर्तींनी ते प्रकरण स्थगिती देऊन पुढच्या ऍडजन केलं आणि पुढच्या दिवशी ठेवलं. तर पुढच्या दिवशी ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी एफ-आय-आर दाखल करून घेतली होती. न्यायमूर्तींच्या समोर सांगितलं. पण त्यामध्ये जे दोषी जे होते एक अधिकारी त्यांनी त्यांनी 2 ॲफिडेव्हिट दाखल करण्याची मुभा मागितली. म्हणून न्यायमूर्तींनी ते जे प्रकरण होतं ते ॲडजर्न केलं एक पुढच्या तारखेपर्यंत आणि ते 2 ॲफिडेव्हिट असे होते की त्याच्यावरती त्यांचं म्हणणं होतं की या जी जे पीडित ज्येष्ठ नागरिकांची जी मुलगी होती ती माझ्याकडे कधीच आलेली नाही. तिने कुठलेच माझ्याकडे फोटोज दाखवले नाही व व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज पण माझ्याकडे कधी दाखवलं नाही. त्यामुळे जर मला ते दाखवलं असतं तर मला त्याचं गांभीर्य समजलं असतं आणि मी त्या क्षणी एफ-आय-आर केली असती. आणि दुसरं ॲफिडेव्हिट असं होतं की जे 2 शेवटचे जे एनसी होते ज्याच्यावरती न्यायमूर्तींनी जास्ती सिरियसनेस सांगितलं, ते जे 2 एनसीज होते त्यावेळेस म्हणे मी ड्युटी ऑफिसर नव्हतो आणि ते एनसी दुसऱ्याने घेतले होते. तर म्हणून ते दोन्ही अधिकारी जे 3 स्टार ऑफिसर एपीआय आहेत त्या दोघे अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असं हायकोर्टाने तेव्हा त्याच्यावरती आदेश केले. तर त्याच्यानंतर त्या प्रकरणामध्ये आम्ही जेव्हा ते म्हणत होते की आम्ही जर समजा ते सीसीटीव्ही फुटेज वगैरे बघितलं असतं तर आम्ही कारवाई केली असती. त्यावरती मग आम्ही असं मांडलं कोर्टामध्ये की आम्हाला एक ट्रान्सक्रिप्ट सबमिट करायची आहे हायकोर्टला. त्याच्यामध्ये समोरचे जे ऑफिसर होते त्यांनी या मुलीला फोन केला होता आणि तेव्हा तिने सगळे ते मांडलं होतं त्यांच्याकडे की मी तुम्हाला फोटोज दाखवलेले, तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवलेलं, पण तुम्ही कुठलीच कारवाई केली नाही. त्यावर त्या पोलीस अधिकाऱ्याचं मत होतं की म्हणे तुम्ही दाखवले, पण म्हणे तुम्हाला हायकोर्टला जायची गरज काय होती, काय करणार होतं म्हणे हायकोर्ट. तर ते फक्त एफ-आय-आर करायचीच डायरेक्शन देईल, ते करू म्हणे आम्ही एफ-आय-आर. तर ह्या ॲटिट्यूड वरती सुद्धा उच्च न्यायालयाने फार गंभीरतेने ते घेतलं आणि त्या खाली सुद्धा त्यांच्यावरती शिस्तभंग करण्यासाठी त्यांनी आदेश दिले होते की असा कसा ॲटिट्यूड असू शकतो एका शिस्त असलेल्या एका ऑर्गनायझेशनचा, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा. त्याच्यानंतर मग जेव्हा ते कंप्लायन्ससाठी ठेवलं गेलं होतं तर 1 डिसेंबरला त्यांनी कंप्लायन्ससाठी ठेवलं होतं की यांच्यावरती शिस्तभंग काय कारवाई करण्यात यावी, करण्यात आली याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि ॲफिडेव्हिट नसून ते स्टेटस रिपोर्ट दाखल केलं पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की त्यांच्यावरती शोकॉज नोटीस काढतायत आणि 2 इन्क्रीमेंट कमी करण्याचं त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई
2 वर्षासाठी एक इन्क्रिमेंट कमी करायचं शिस्तभंगाची मायनर पनिशमेंट देत आहेत. पण ते मांडताना जेव्हा कोर्टासमोर मांडलं गेलं तेव्हा न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती रणजित भोसलेंच्या समोर असं मांडण्यात आलं की त्याच्यामध्ये त्यांच्यावरती शिस्तभंग कारवाई मायनर पनिशमेंटसाठी घेतली गेलेली आणि त्याच्यामध्ये एक इन्क्रिमेंट 2 वर्षासाठी कमी करण्यात आलेली असं मांडलं गेलं आणि त्याच्यानंतर शोकॉज नोटीस काढली गेली असं मांडलं गेलं. मग जेव्हा आताच्या नुकताच जेव्हा ते प्रकरण कोर्टासमोर आलं होतं तेव्हा न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखद यांच्या समोर आलं होतं खंडपीठासमोर. तेव्हा त्यांनी त्यांच्या आत्ताच्या ऑर्डरमध्ये ती जे चुकीचं मांडलं गेलं सरकारतर्फे ते पण त्यांनी ऑर्डरमध्ये आणलेलं आहे की अजून आजतागायत त्यांच्यावरती कुठलीच कारवाई झालेली नाही. आणि त्यांनी हे पण त्याच्यामध्ये आणलं की त्यांची हिअरिंग जी घेतली जाणार आहे ती जॉईंट कमिशनरकडे आणि त्याच्यावरती ऑर्डरवर साईन केली जाणार आहे कमिशनर साहेबांकडून. तर त्यांनी त्याच्यावरती आश्चर्य व्यक्त केलं की ऐकणारा एक आणि सही ऑर्डर देणारा दुसरा माणूस कसा असू शकतो. म्हणून त्यांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये स्पेसिफिक मांडलंय की कमिशनर साहेबांनीच त्याच्यामध्ये हिअरिंग घ्यावी. 14 फेब्रुवारीला त्यांना नोटीस काढावी हिअरिंगसाठी आणि 5 दिवसानंतर स्वतः त्यांची हिअरिंग घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी जी की गंभीर स्वरूपाचं मेजर पनिशमेंट असायला पाहिजे. आणि जर तसं नसलं तर न्यायमूर्ती स्वतः त्याच्यामध्ये ऑर्डर करतील असं पण त्यांनी त्याच्यामध्ये नमूद करून त्याच्यामध्ये संताप व्यक्त केलेला आहे. पोलीस अधिकाऱ्यांचं नाव एक प्रवीण गुट्टुगुडे आहेत जे एपीआय आहेत आणि दुसरे धनंजय चव्हाण म्हणून आहेत ते पण एपीआय आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.